नमस्कार, स्वागत आहे तुमचं MPSC वॉरियर्स या यूट्यूब चॅनलवर। आजपासून आपण इंग्लिश ग्रामरची सिरीज सुरू करणार आहोत। या अगोदर आपण मराठी व्याकरणाची सिरीज बघितली होती। जवळपास सर्व व्हिडिओ मी MPSC वॉरियर्स या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। त्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। इंग्लिश ग्रामरची सुरुवात आपण आर्टिकल्सपासून करूयात। आर्टिकलची सुरुवात करण्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती हव्यात, त्या अगोदर आपण बघूयात। इंग्रजीमध्ये A to Z असे एकूण 26 अल्फाबेट किंवा लेटर्स असतात। ते दोन प्रकारे आढळतात इंग्रजीमध्ये, कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर, ज्यापैकी 5 वॉवेल म्हणजेच स्वर आहेत। मराठीमध्ये जसे 14 स्वर असतात त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये 5 स्वर असतात, ज्याला आपण वॉवेल म्हणतो। तर उरलेले 21 कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजन असतात। आर्टिकल्सचे एकूण 2 प्रकार पडतात। पहिला आहे डेफिनाइट आर्टिकल, ज्याला निश्चित उपपद असं म्हणू शकतो। तर इनडेफिनाइट आर्टिकल हा दुसरा प्रकार आहे, ज्याला अनिश्चित उपपद असं म्हणतात। डेफिनाइट आर्टिकलमध्ये एकच आर्टिकल येतं, जे आहे द। तर इनडेफिनाइट आर्टिकलमध्ये 2 आर्टिकल्स येतात, अ आणि ॲन। आता आपण बघूयात अ आणि ॲन कुठे वापरायचं, where to use a and an। अतिशय सोप्या भाषेत सांगते, a is used before consonant or consonant sound। आता बघा अ कधी वापरायचे, आपण बघितले इंग्रजीमध्ये 21 कॉन्सोनंट असतात, म्हणजे वॉवेल वगळता, स्वर वगळता तुम्हाला जो कोणता शब्द येणार आहे त्याच्या अगोदर काय वापरायचं आहे, अ किंवा ए हे उपपद किंवा आर्टिकल वापरायचं आहे। पण त्याच्यामधून कॉन्सोनंट सारखा साऊंड देखील यायला पाहिजे, तरच तुम्ही अ हे आर्टिकल वापरू शकता। उदाहरण बघा, अ कार किंवा अ बस। आता कार या शब्दामध्ये या शब्दाची सुरुवात सी पासून म्हणजे क पासून झालेली आहे, जे की एक व्यंजन आहे आणि त्याचा साऊंड देखील कॉन्सोनंट सारखा येतो बघा, कार, क, म्हणून आपण इथे आर्टिकल ए वापरलेला आहे। तर बस या दुसऱ्या उदाहरणामध्ये देखील बस या शब्दाची सुरुवात बी म्हणजेच ब पासून झाली असल्यामुळे इथे आपण कॉन्सोनंट असल्यामुळे आणि कॉन्सोनंट सारखा साऊंड येत असल्यामुळे अ हे आर्टिकल वापरलेलं आहे। पण पुढचे उदाहरण बघा, 1 रुपी कॉइन आणि युनिट। आता इथे शब्दाची सुरुवात ओ नी झालेली आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये शब्दाची सुरुवात यू ने झालेली आहे, म्हणजे हे वॉवेल आहेत। मग बऱ्याचदा इथे विद्यार्थी ॲन असं उपपद वापरतात आणि प्रश्न चुकतो। त्यामुळे काय होते, तुम्हाला हे बघायचं आहे अ आणि ॲन हे आर्टिकल वापरण्यापूर्वी फक्त कॉन्सोनंट आहे का वॉवेल आहे याच्यावरून तुम्हाला अ आणि ॲन ठरवायचं नाही आहे। तर कॉन्सोनंट सारखा जर साऊंड येत असेल तरच तुम्ही अ हे आर्टिकल वापरायचं आहे। आता या उदाहरणामध्ये 1 रुपी कॉइन, तर 1 जरी ओ हे वॉवेलने सुरुवात होत असेल या शब्दाची, तरी साऊंड कसा येत आहे, कॉन्सोनंट सारखा, म्हणजे या व सारखा। आणि व हे स्वर नाही आहे, हे काय आहे, व्यंजन आहे, त्यामुळे इथे आर्टिकल अ येणार आहे। त्याचप्रमाणे युनिट या शब्दाची सुरुवात जरी यू ने म्हणजे वॉवेलने होत असली तरी साऊंड बघा कोणता येत आहे, युनिट, यू सारखा साऊंड येत आहे। त्याच्यामुळे तुम्हाला इथे अ हे आर्टिकल वापरावं लागणार आहे। ठीक आहे, म्हणजे अ हे आर्टिकल कधी वापरायचे याच्याबद्दल तुम्ही डोक्यामध्ये ही क्लिअरिटी ठेवा की कॉन्सोनंटच येता कामा नये, तर कॉन्सोनंट सारखा साऊंड देखील येणं अतिशय महत्त्वाचं आहे। व आणि यू तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे। आता बघूयात ॲन हे कधी वापरायचे। ॲन इज यूज बिफोर वॉवेल और वॉवेल साऊंड। ॲन तुम्हाला
AEIOU हे जर वॉवेल असतील एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला तर ॲन वापरायचा आहे, पण त्याच्यामधून वॉवेल सारखा साऊंड येणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. जर कॉन्सोनंट सारखा साऊंड येत असेल, जरी हे उपपद असतील जसं की इथं होते, तर मात्र तुम्हाला हेच आर्टिकल वापरायचं आहे. तिथे तुम्हाला ॲन आर्टिकल वापरता येणार नाही. म्हणून नुसतं वॉवेल असलं की ॲन लावायचं हे चुकीचं आहे. त्याच्यामधून वॉवेलसारखा साऊंड येणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे हे देखील साऊंड जर येत असेल तरी देखील तुम्हाला ॲन हेच आर्टिकल वापरायचं आहे. उदाहरण बघा, ॲन ऑरेंज. आता इथे शब्दाची सुरुवात, ऑरेंज या शब्दाची सुरुवात ओनी झालेली आहे आणि ओ हे एक वॉवेल आहे आणि वॉवेल साऊंड देखील प्रोड्यूस करत आहे. ऑरेंज, ओ, म्हणून आपण इथे ॲन हे उपपद वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं एक्झाम्पल बघा, अम्ब्रेला. इथे शब्दाची सुरुवात यू पासून झालेली आहे आणि साऊंड देखील वॉवेल साऊंडच आहे. अम्ब्रेला म्हणजेच ए सारखा साऊंड प्रोड्यूस होत आहे, म्हणून आपण इथे ॲन हे आर्टिकल वापरलेलं आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये ॲन एम ए. आता इथे शब्दाची सुरुवात तर एमने झालेली आहे, तरी देखील ॲन का वापरलेला आहे, म्हणजे कॉन्सोनंटनी शब्दाची सुरुवात झालेली आहे तरी देखील ॲन वापरलेला आहे. कारण एम असं म्हणताना ए हा साऊंड इथे प्रोड्यूस होत आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे ॲन हे आर्टिकल घ्यावं लागणार आहे. इथे ए हे आर्टिकल घेतलं तर उत्तर चुकणार आहे. त्याचप्रमाणे शेवटचं उदाहरण बघा, ॲन ऑनेस्ट. ऑनेस्ट इथे देखील या शब्दाची सुरुवात एचनी झालेली आहे, म्हणजे एच हे कॉन्सोनंट आहे, पण ऑनेस्ट हा शब्द जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेस वॉवेल साऊंड येत आहे. वॉवेल साऊंड, ऑनेस्ट म्हणजे ओ सारखा साऊंड येत आहे, त्यामुळे तुम्हाला इथे काय वापरावं लागणार आहे, कोणता आर्टिकल घ्यावं लागणार आहे, ॲन. म्हणून डोक्यात एवढंच ठेवायचं आहे आणि ॲन ठेवताना की AEIOU दिसलं की ॲन लावायचं नाही, त्याच्यामधून वॉवेल साऊंड देखील आला पाहिजे. त्याचप्रमाणे लावताना कॉन्सोनंट दिसले की ए लावायचं नाही आहे, त्याच्यामधून कॉन्सोनंटसारखा साऊंड देखील येतोय की नाही हे बघायचं आहे आणि मगच तुम्हाला किंवा ॲन यापैकी कोणतं तरी आर्टिकल चूज करायचं आहे. ठीक आहे. आता आपण पुढे वळूयात. वेअर टू यूज अँड ॲन अँड वेअर टू नॉट. कुठे आणि ॲन लावायचं आहे आणि कुठे नाही. उदाहरण बघा, देअर आर फ्यू गर्ल्स इन द क्लास. दुसरं उदाहरण बघा, देअर आर फ्यू गर्ल्स इन द क्लास. आता बघा इथे थोडासा डिफरन्स आहे दोन्ही सेंटेन्सेसमध्ये. इथे फ्यू आहे, फ्यू गर्ल्स, तर इथे आहे फ्यू गर्ल्स. खूप छोटासा डिफरन्स आहे, पण वाक्यामध्ये खूप मोठा फरक पडत असतो. जेव्हा आपण असं म्हणतोय की देअर आर फ्यू गर्ल्स इन द क्लास, म्हणजे या वाक्यामधून काहीतरी निगेटिव्हिटी आपल्याला समजत आहेत की खूप कमी मुली आहेत क्लासमध्ये. निगेटिव्ह सेंटेन्स बनत आहे फक्त नसल्यामुळे फ्यूच्या अगोदर. पण जेव्हा आपण फ्यूच्या अगोदर हे आर्टिकल वापरतो तेव्हा मात्र ते सेंटेन्स पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं. देअर आर फ्यू गर्ल्स इन द क्लास म्हणजे क्लासमध्ये थोड्या मुली उपस्थित आहेत. तर इतका छोटासा फरक या एमुळे होत असतो. ए जर नसेल तर वाक्य निगेटिव्ह होत आहे, तर ए जेव्हा येत आहे वाक्यामध्ये तेव्हा मात्र सेंटेन्स कसं बनत आहे, पॉझिटिव्ह. अजून एक उदाहरण बघूयात. देअर इज लिटिल वॉटर इन द पॉट. देअर इज लिटिल वॉटर इन द पॉट म्हणजे भांड्यामध्ये खूपच कमी पाणी आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. पण ज्यावेळेस लिटिलच्या अगोदर आपण ए हे आर्टिकल लावत आहोत त्यावेळेस बघा कसा फरक पडत आहे. देअर इज लिटिल वॉटर इन द पॉट म्हणजे भांड्यामध्ये थोडंफार पाणी आहे. तर हा फरक पडत असतो असल्याने आणि नसल्याने. आणि ह्या दोन च्या गोष्टी ज्या आहेत त्या फ्यू आणि लिटिलच्या वेळेस तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. त्याचप्रमाणे यू कॅनॉट यूज ऑर ॲन बिफोर प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नामाच्या अगोदर देखील तुम्ही आणि ॲन वापरू शकत नाही. जसं की उदाहरण घ्यायचं झालं तर इंडिया. इंडिया हे प्रॉपर नाउन आहे, त्याच्या अगोदर तुम्ही इंडिया, ॲन इंडिया असं काही लिहू शकत नाही. इंडियासोबत कोणतंच आर्टिकल येत
नाही, ॲनही नाही आणि द देखील नाही. पुढे वळूयात. वेअर टू यूज द. आता आपण द विषयी बघूयात की द तुम्ही कधी कधी वापरू शकता. विथ द नेम ऑफ रिव्हर्स. नद्यांच्या नावापूर्वी तुम्हाला द हे आर्टिकल लावावं लागणार आहे. उदाहरण बघा, द गंगा, द कावेरी. नुसतंच गंगा, कावेरी किंवा अगंगा वगैरे तुम्ही वापरू शकत नाही. त्याच्या अगोदर तुम्हाला द हे आर्टिकल वापरावं लागणार आहे. म्हणजे नद्यांच्या अगोदर तुम्हाला द हे आर्टिकल लावावं लागणार आहे. द यमुना, द कृष्णा, द ब्रह्मपुत्रा असं. नंतर विथ सीज अँड ओशन. म्हणजे समुद्राच्या नावाच्या अगोदर देखील तुम्हाला काय लावावं लागणार आहे? द हे आर्टिकल लावावं लागणार आहे. द इंडियन ओशन. इथे आय आहे म्हणून तुम्हाला आपल्याला इथे ॲन वापरायचे असं नाही. तुम्हाला इथे द हे आर्टिकलच लावावं लागणार आहे. त्याचप्रमाणे दी अरेबियन सी, दी पॅसिफिक ओशन असं उदाहरण आपण अजून सांगू शकतो. नंतर बघा, विथ द नेम ऑफ होली बुक्स. होली बुक्स म्हणजे काय? तर पवित्र ग्रंथ. जे कोणते पवित्र ग्रंथ आहेत त्याच्या अगोदर तुम्हाला काय लावावं लागणार आहे? द हे आर्टिकल लावावं लागणार आहे. उदाहरण बघा, द रामायण, द बायबल. त्याचप्रमाणे अजून उदाहरणं सांगायची झाली तर द कुराण, द गुरु ग्रंथ साहिब किंवा द रामचरित्र मानस किंवा द श्रीमद भगवद्गीता. तर अशा प्रकारच्या होली बुक्स किंवा पवित्र ग्रंथाच्या अगोदर देखील तुम्हाला द हे उपपद किंवा आर्टिकल लावावं लागणार आहे. नंतर बघा, विथ न्यूजपेपर अँड मॅगझिन. मॅगझिन आणि न्यूजपेपर वर्तमानपत्राच्या अगोदर देखील तुम्हाला द हेच आर्टिकल लावावं लागणार आहे. हा रूल आहे. इथे असं काही तुम्हाला बघायचं नाही की व्यंजन आलेलं आहे की स्वर. हे रूल आहेत आणि हे लक्षातच ठेवावे लागणार आहेत. द टाइम्स ऑफ इंडिया किंवा द आउटलुक. द आउटलुक हे काय आहे? हे मॅगझिनचं नाव आहे. त्याच्या अगोदर देखील द लावावं लागणार आहे. त्याचप्रमाणे द हिंदुस्तान टाइम्स असं देखील उदाहरण सांगू शकतो. विथ द नेम ऑफ ट्रेन्स अँड शिप. मोठ्या मोठ्या ट्रेन्स किंवा शिपच्या अगोदर देखील तुम्हाला काय लावावं लागणार आहे? जहाजांच्या नावाच्या अगोदर तुम्हाला द हे आर्टिकल लावावं लागणार आहे. उदाहरण बघा, द राजधानी एक्सप्रेस किंवा द विराट. अशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या नावाच्या अगोदर काय लावावं लागणार आहे? द हे आर्टिकल लावावं लागणार आहे. अजून बघूयात द कुठे कुठे वापरायचं आहे. विथ सुपरलेटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. आता डिग्री आपण बघूच, इंग्रजीच्या व्याकरणाच्या सिरीजमध्ये आपण बघूच. पण डिग्रीचे जे 3 प्रकार असतात, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री, त्यापैकी 2 प्रकाराच्या अगोदर तुम्हाला काय लावावं लागतं? द हे आर्टिकल लावावं लागतं. इथे फक्त लक्षात ठेवा, याच्याबद्दल डिटेल आपण डिग्री या सिरीज चॅप्टरच्या वेळेस बघूयात. उदाहरण बघा, द बेस्ट थिंग आणि द बेटर आयडिया. आता बेटर हे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, तर द बेस्ट थिंग ही काय झालेली आहे? सुपरलेटिव्ह डिग्री झालेली आहे. त्याच्या अगोदर आपण काय वापरलेलं आहे इथे? द. त्याचप्रमाणे मोर याच्या अगोदर देखील तुम्हाला द हेच आर्टिकल लावावं लागणार आहे. पुढचा नियम बघूयात. विथ ओनली अँड वन थिंग इन द वर्ल्ड. जगामध्ये ज्या एकमेव गोष्टी असतात त्याच्या अगोदर देखील तुम्हाला काय लावावं लागणार आहे? द. जसं की द स्काय, एकमेव आहे की नाही, एकच आकाश आहे, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर तुम्हाला तिथे द हे आर्टिकल लावावं लागणार आहे. त्याचप्रमाणे द अर्थ, द मून, द सन अशा प्रकारे किंवा कोणत्याही प्लॅनेट म्हणजे ग्रहांची नावं, द ज्युपिटर वगैरे, याच्या अगोदर देखील तुम्हाला दच लावावं लागणार आहे. कारण त्या एकच गोष्टी आहे जगात, दुसरी त्याच्यासारखी गोष्ट नाही आहे. विथ द होल क्लास. आता आपल्याला एखादा क्लास रिप्रेझेंट करायचा असेल, पूर्ण क्लासबद्दल आपल्याला बोलायचं असेल, क्लास म्हणजे पूर्ण जमात, त्यावेळेस तुम्हाला द हे आर्टिकल लावावं लागतं. जसं की द टायगर. अ टायगर जर इथं म्हटलं तर एकच टायगर असा त्याचा अर्थ होतो. अ देखील तुम्ही लावू शकता, पण जेव्हा तुम्हाला एकाच टायगरविषयी बोलायचं आहे, एकाच माकडाविषयी बोलायचं आहे, तेव्हा तुम्ही तिथे अ लावू शकता. पण जर तुम्हाला पूर्ण जमातीबद्दल बोलायचं असेल की द टायगर, पूर्ण वाघांबद्दल बोलायचं असेल, त्यावेळेस तुम्हाला तिथे काय लावावं लागणार आहे? द. त्याचप्रमाणे द मंकी, द पुअर, द रिच. म्हणजे द रिच म्हटलं की
श्रीमंत, संपूर्ण श्रीमंत जमात, त्याचप्रमाणे संपूर्ण गरीब लोक. पण या नियमाला एक अपवाद आहे, जो आहे मॅन आणि वुमन. अ मॅन म्हटलं की एक पुरुष, अ वुमन म्हटलं की एक स्त्री. पण द मॅन, द वुमन म्हटलं की पूर्ण पुरुष जात आणि पूर्ण स्त्री जात असं होत नाही. द मॅन आणि द वुमन असं आपण कधीच लावत नाही. परीक्षेमध्ये बऱ्याचदा दच्या अगोदर रिकामी जागा सोडलेली असते आणि कोणतं आर्टिकल वापरणार असं विचारतात. मग आपल्याला त्या उदाहरणावरून, त्या सेंटेन्सवरून ठरवायचं आहे. जर एकाच पुरुषाबद्दल जर ते उदाहरण असेल तर तुम्हाला अ मॅन लिहायचं आहे, आणि जर पूर्ण पुरुष जातीबद्दल जर ते सेंटेन्स असेल तर मात्र तुम्हाला नुसतं मॅनच ठेवायचं आहे, आर्टिकल लिहायचंच नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नियम बघूयात. विथ द होल फॅमिलीज, पीपल अँड पार्टीज. आता पूर्ण फॅमिलीबद्दल, पूर्ण कुटुंबाबद्दल जर आपल्याला सांगायचं असेल तर तुम्हाला काय लावायचं आहे? द. त्याचप्रमाणे एखाद्या लोकांबद्दल, पूर्ण लोकसमुदायाबद्दल जर बोलायचं असेल त्यावेळेस देखील तुम्हाला द लावायचं आहे. त्याचप्रमाणे पार्टीज ज्या असतात, पार्टीज म्हणजे द काँग्रेस पार्टी, इथे उदाहरण लिहिलेलं आहे, त्याच्या अगोदर देखील तुम्हाला काय लावायचं आहे? द. जसं की द देशमुख, द मराठा, द काँग्रेस पार्टी, अशा पद्धतीने तुम्हाला द कुठे कुठे लावायचं आहे इथे लक्षात ठेवावं लागणार आहे. पुढे बघूयात. वेअर टू यूज द अँड वेअर टू नॉट. कुठे द लावायचं आहे आणि कुठे नाही. इथे काही उदाहरणं किंवा शब्दसमूह लिहिलेले आहेत, ते आपण बघूयात. इन द मॉर्निंग, ऑन द राईट साईड, ॲट द फूट ऑफ. आता इथे बघा, इन मॉर्निंग, इन अ मॉर्निंग असं आपण लिहू शकत नाही. इथं इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग किंवा ऑन द राईट साईड, त्यावेळेस कुठे कुठे द वापरायचं हे तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागणार आहे. पण ॲट द नाईट असं तुम्ही म्हणू शकत नाही. ॲट नाईट असंच म्हणावं लागेल. बाय हार्ट असंच म्हणावं लागेल. बाय द हार्ट असं लिहिलं तर चुकणार आहे. बाय बस, बाय प्लेन असंच म्हणावं लागणार आहे. बाय द ट्रेन, बाय द बस असं तुम्हाला म्हटलं तर ते उत्तर चुकणार आहे. त्याचप्रमाणे ऑन हँड, ऑन फूट असंच लिहावं लागणार आहे. याच्यामध्ये द हे उपपद येणार नाही. पुढचे उदाहरण बघा. द पोएट अँड द आर्टिस्ट वॉज प्रेझेंट. द पोएट अँड आर्टिस्ट वॉज प्रेझेंट. आता बघा काय फरक आहे या दोन उदाहरणामध्ये ते बघूया. द पोएट अँड द आर्टिस्ट वॉज प्रेझेंट असं इथे द या प्रोफेशनच्या अगोदर लावल्यामुळे इथे दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहे असा बोध या उदाहरणावरून होत आहे की एक पोएट आहे तर एक आर्टिस्ट आहे, अशा दोन व्यक्ती प्रेझेंट होत्या. पण जेव्हा आपण इथे द पोएट अँड आर्टिस्ट वॉज प्रेझेंट आणि या आर्टिस्टच्या अगोदर द हे उपपद जर लावलं नाही तर इथे एकच व्यक्तीचा बोध होत आहे की तोच पोएट आहे आणि तोच व्यक्ती काय आहे? आर्टिस्ट. तर असा फरक या छोट्याशा द या उपपदाने होत असतो. जर प्रोफेशनच्या अगोदर जर आपण असं लावलं द तर वेगवेगळ्या व्यक्तींचा इथे अर्थबोध होत आहे, तर इथे मात्र एकाच व्यक्तीचा अर्थबोध होत आहे. त्याचप्रमाणे पुढचं उदाहरण बघा. स्टुडंट्स आर गोइंग टू स्कूल. आणि शेवटचं उदाहरण आहे आय वेंट टू द स्कूल टू फिल द फॉर्म. पहिल्या उदाहरणामध्ये बघा, स्टुडंट्स आर गोइंग टू स्कूल आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे? त्याच्यामध्ये द हे उपपद आपण इथे वापरलेलं नाही आहे, कारण याचा अर्थ असा होत आहे की मुलं कुठे चाललेली आहे? शाळेत चाललेली आहेत. कशासाठी चाललेली आहेत? शिकण्यासाठी. म्हणजे इथे पर्पज जेव्हा सांगितलेला असतो त्यावेळेस तुम्हाला द हे आर्टिकल लावायचं नाही आहे. पण शेवटचं उदाहरण बघा. आय वेंट टू द स्कूल टू फिल द फॉर्म. इथे मी शाळेत गेलेली आहे, पण शिकायला गेलेली आहे का? कोणतं कार्यबोध दिसत आहे का? नाही. तर मी फक्त फिल द फॉर्म फिल करायला गेलेली आहे. मला काही तिथे रोज जावं लागत नाही. यासारखी उदाहरणं परीक्षेमध्ये हमखास विचारतात. इथे हॉस्पिटल, चर्च, टेम्पल असं कोणतं तरी एखादं स्थळ तुम्हाला सांगितलेलं असतं आणि विचारतात की कोणतं आर्टिकल येईल. जसं की उदाहरण सांगायचं झालं अजून एक, आय वेंट टू द हॉस्पिटल टू सी द इंजर्ड मॅन. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये कशाला गेलेली आहे? ॲडमिट व्हायला गेलेली आहे का? नाही. तर मी एका इंजर्ड माणसाला बघायला गेलेली आहे, भेटायला गेलेली आहे.
पण तेच द इंज्युअर्ड मॅन वॉज टेकन टू हॉस्पिटल, इथे टू द हॉस्पिटल नाही आहे, टू हॉस्पिटल, कारण त्याला ॲडमिट करायला, त्याच्यावर उपचार घेण्यासाठी तो तिथे चाललेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी उद्देश आहे असा जेव्हा अर्थबोध होत असेल तेव्हा तुम्हाला द लावायचं नाही आहे. ठीक आहे, पुढे बघूया. वेअर टू नॉट यूज द कुठे लावायचं नाही आहे. बिफोर प्रॉपर नाउन, विशेष नामापूर्वी तुम्हाला द लावायचं नाही आहे. त्याचप्रमाणे लँग्वेज नेम, बिफोर द लँग्वेज नेम, कोणत्याही भाषेच्या नावापूर्वी देखील द तुम्हाला लावायचं नाही आहे. बिफोर मटेरियल नाउन, मटेरियल नावाच्या अगोदर, मटेरियल नाउन म्हणजे काय, पदार्थवाचक नाव, त्याच्या अगोदर देखील तुम्हाला द लावायचं नाही आहे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह नेम, कोणत्याही नातेवाईकाच्या नावा अगोदर तुम्हाला द लावायचं नाही आहे. डिसीज नेम, बिफोर द डिसीज नेम ऑल्सो यू हॅव टू नॉट यूज द. त्याचप्रमाणे मील नेम, मील नेम म्हणजे काय, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि आता तर काय ब्रंचसुद्धा आलेला आहे, त्याच्या अगोदर देखील तुम्हाला द लावायचं नाही. इथे उदाहरण बघा, रामा, रामा हे प्रॉपर नाऊन आहे, याच्या अगोदर तुम्ही द लावू शकत नाही. त्याचप्रमाणे फ्रेंच ही एक लँग्वेज आहे, त्याच्या अगोदर देखील द लावू शकत नाही. गोल्ड एक मटेरियल नाऊन आहे, त्याच्या अगोदर देखील तुम्ही द लावू शकत नाही, म्हणजे द सिल्वर, द स्टील असं तुम्ही म्हणू शकत नाही. अंकल, आंट यासारख्या रिलेटिव्ह नेमच्या अगोदर देखील तुम्ही द लावू शकत नाही. त्याचप्रमाणे फीवर, टीबी, कोल्ड, कफ याच्या अगोदर, यासारख्या डिसीज नेमच्या अगोदर देखील तुम्ही द लावू शकत नाही. आणि नंतर तर सांगितलेलंच होतं की लंच, ब्रेकफास्ट, डिनर याच्या अगोदर देखील तुम्ही द लावू शकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल कुठे लावायचे आणि कुठे लावायचे नाही यासंबंधी माहिती घेतलेली आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.